चंद्रपूर मनपा महापौर निवडणुकीमध्ये ट्विस्ट आलेला आहे। शिवसेना युबीटी कडून महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मनस्वी गिरे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेत। काँग्रेस सोबत चर्चा सुरू असतानाही शिवसेना युबीटी कडून महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दिला जातोय आणि त्यामुळे आता चर्चा सुरू झालेली आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर चंद्रपूर मनपामध्ये महापौर निवडणुकीमध्ये हा ट्विस्ट आलेला आहे। खरं तर तिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि काँग्रेसचे नगरसेवक आहेत आणि ते उमेदवार देणार होते। मात्र आता शिवसेना युबीटी कडून महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। मनस्वी गिरे या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले आहेत। काँग्रेस सोबत चर्चा सुरू असतानाच हा उमेदवारी अर्ज भरला जातोय आणि त्यामुळे आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या संदर्भात काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर चंद्रपूरमध्ये महापौर निवडणुकीमध्ये हा मोठा ट्विस्ट आलेला आपण पाहतोय। आशिष आंबाडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आशिष, एकीकडे काँग्रेस सोबत या संदर्भात चर्चा सुरू असतानाच आता महापौर पदाच्या उमेदवारीसाठी शिवसेना युबीटीने अर्ज दाखल केलाय। नक्की ही जी आघाडी होती त्या आघाडीच्या संदर्भामध्ये गेले 10 दिवस चर्चा सुरू होती आणि या चर्चेनंतरही काही कुठला तोडगा फॉर्म्युला काही दिसला नाही। उबाटा शिवसेनेची पहिली मागणी होती की आम्हाला महापौर पद हवं, 2.5 वर्ष का होईना पहिलं टर्म आम्हाला हवं। मात्र ती चर्चा फिसकटलेली दिसते। काँग्रेसही स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि आता उबाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांच्या पत्नी सौ मनस्वी गिरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तिकडे काँग्रेसची निवडणूक पूर्व आघाडी असलेल्या जनविकास सेनेनंही आपला उमेदवारी अर्ज उपमहापौर पदासाठी का होईना पण दाखल केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या तरी ही गोंधळाची स्थिती आपल्याला दिसते। अगदी, पण आशिष, कशा पद्धतीचं चित्र सध्या पाहायला मिळणार आहे हे आपल्याला यानंतरच्या ज्या घडामोडी घडतील हे पाहायला मिळणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।